आपला आवाज कोकण 24 तास। गुलाबी थंडीची चाहूल लागताच कोकण किनारा पट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळू लागला। कोकणाच्या निळाशार आभाळाखाली पांढऱ्या पंखांचे थवे दिसू लागलेत। हे पक्षी म्हणजे दरवर्षी येणारे विदेशी पाहुणे सीगल पक्षी होय। सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल 5 ते 6 हजार किलोमीटरचा प्रवास पार करत हे सुंदर पाहुणे दरवर्षी भारतात दाखल होतात। दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ते कोकण किनाऱ्याकडे झेप घेतात आणि थंडीच्या हंगामात इथल्या उबदार वातावरणात आपली उपस्थिती दाखवतात। ये साइड से एकदम मस्त आ रहा है साइड। चलो बैठ रहा हाँ शॉट चालू है, बाद में कटिंग करके ना करके ना ऊपर से थोड़ा सा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर, दापोली, गणपतीपुळे, आरेवारे यांसारख्या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। समुद्रावर उडणाऱ्या या पांढऱ्या पंखांच्या झुंडी, वाऱ्याशी खेळणारी त्यांची उडान आणि त्यांच्या किलबिलाटाने साऱ्या किनारपट्टीवर आनंदाची चाहूल निर्माण केली आहे। सीगल्सच्या आगमनामुळे कोकणातील पर्यटनालाही नवे आकर्षण लाभले आहे। समुद्रावर तरंगणारे हे पक्षी पर्यटकांना खुणावतात। त्यांच्या उड्डाणांचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी या दिवसात कोकण किनाऱ्यावर दाखल होतात।
थंडीच्या हंगामात सीगल्सचे दर्शन घेणे हा पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरतो. या पक्ष्यांच्या आगमनाने कोकणातील उबदार हवामान आणि समृद्ध सागरी अन्नसाठा हे मुख्य कारण आहे. किनाऱ्यावर सहज मिळणाऱ्या छोट्या माशा, कोळंब्या आणि सागरी कीटकांवर हे पक्षी उपजीविका करतात. कोकणाचा स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण त्यांना दरवर्षी येथे आकर्षित करतं. पण हा निसर्ग सोहळा काही दिवसांचाच असतो, कारण पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पुन्हा आपल्या मायदेशी परततात. सायबेरियातून कोकणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास म्हणजे निसर्गाची एक अद्भुत प्रेम यात्राच जणू. उडता प्रवास, समुद्रावरचा खेळ आणि आभाळात भरारी या सगळ्यातून निसर्ग आपल्याला सांगतो की प्रेम आणि स्वातंत्र्याला सीमा नसतात. दरवर्षी कोकणाच्या किनाऱ्यावर येणाऱ्या या पांढऱ्या पाहुण्यांमुळे किनाऱ्यांचा नजारा उजळून निघतो. कोकणातील आकाशात झेप घेणारे हे पक्ष्यांचे थवे डोळ्यांचे पारणे फेडतात हे मात्र नक्की आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।